हे सगळं चित्र आहे? अरे त्या ठिकाणी जे मोठे मोठे वल्गना करत होते, वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू इथून कोणी कोणी नावं घेतली, कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी. आदित्य ठाकरे गेले कुठे, वरुण सरदेसाई गेले कुठे, अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी. अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही. म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेले अनेक वर्षापासून आहे. ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी. मोठ्या मोठ्या वल्गना करून झाल्या, पण त्यांना माहिती आहे ह्या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ही महायुतीच्या पाठीशी आहे, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे, विकासाच्या पाठीशी आहे. जे विकासाचं राजकारण गेले 10 वर्ष आम्ही या ठिकाणी केलं त्या आधारावरती आम्ही जे आहे हे या ठिकाणी जे आहे हे मतदान मागण्यासाठी लोकांकडे जातो आणि लोक जे आहेत हे यावेळेस रेकॉर्ड तोड मतांनी जे आहे हे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी जिंकून देतील हा पूर्ण ठाम विश्वास जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. फडणवीसांनी आज आपलं नाव जाहीर केलंय की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.